शेतकरी मित्रांनो, माझ्या हातामध्ये ही वाढफांदी आहे। वाढफांदी फळफांदीमधला फरक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। काढल्यानंतर काय फरक पडणार आहे तो पण जाणून घेऊ। या प्लॉटचा आपल्याला वाढफांद्या काढणं चालू आहेत। तसं पाहिलं तर थोडा उशीर झाला, 10-1 दिवस, पण कामामुळे हा जमलं नाही। पण आता हे काढणं चालू आहे, काम चालू आहे, तर त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, राम राम। माझं नाव दीपक आसाराम बुनगे। आपण पाहता आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल। आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर आपण जर आता ह्या हातामध्ये ही जी काडी पाहतोय, ह्या काड्या जर तुम्ही काही क्षेत्रामधल्या जर काढल्या तुमच्या कपाशीमधल्या, तर तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी तुम्हाला जो रिझल्ट आहे तुमच्या कपाशीमध्ये तुम्हाला दिसून येईल। औषधाचं प्रमाण कमी होईल, त्यानंतर पातेगळ होणार नाही, त्याच्यानंतर कमी खर्चामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पन्न तुम्हाला मिळून जाईल। तर ही ओळखायची कशी? तर ज्या वेळेस तुम्हाला फळफांदी येणार आहे, तर फळफांदीचं तुम्हाला दाखवायचं ठरलं तर एक पान एक पात हे आलेलं असतं, फांदी आलेली असते, आणि इथून तुम्ही पाहताय फांदी निघली की तर पातं निघलेलं आहे। आणि या फांदीला जर तुम्ही पाहिलं तर या फांदीला कुठंही पातं निघलेलं नाही, पान निघलेलं आहे। तर स्पष्ट कळतं की आपल्याला ज्या ठिकाणी फांदी निघल्यानंतर पातं निघलं त्याचा अर्थ ही फळफांदी आहे, आणि शेंडा निघला याची वाढफांदी आहे। तर ही वाढफांदी आपल्याला काढायची, सोपं गणित आहे। वाढ वगैरे एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे। फक्त एक फवारणी आपण याच्यावरती घेतलेली आहे, त्यानंतर अजून काही घेतलेलं नाही। आपण जे घरच्या घरी संजीवक तयार करतो त्याचे आपण व्हिडिओ टाकणारच आहोत, तर ते सुद्धा आपण या कपाशीवर आता पातं लागलेलं आहे, आता घेणार आहोत। तर ही जर तुम्ही काढली तर फरक काय पडतो? तर सरकीमधली कपाशीमधली जी काही गर्दी आहे ही गर्दी त्यात कमी होऊन जाते। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हवा आरपार जाते, बोंडसडीचं प्रमाण राहत नाही, पातेगळ होत नाही, आणि किडीसुद्धा यामुळं कमी पडतात। कारण की जेवढं सशक्त झाड तेवढं किडीसुद्धा कमी पडतात। त्यांचा आपण एकदा शेंडा उडवला किंवा त्याला थांबवलं तर त्याला लागणारा जो रस आहे हा रस कमी पडतो। प्रत्येक पान हे जाड झालेलं असतं, त्याच्यामुळं नंतरचा येणारा किडासुद्धा कमी याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल। तर दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस फांदी काढत असतो त्यावेळेस बऱ्यापैकी काढले जाते की याला जर आपण असं साळून काढलं, थोडीफार जर साल निघली, आता ही साल थोडी निघलेली आहे, त्याच्यानंतर हे आपण सगळे पानं बिनं सगळे काढून टाकलेले, तर हे चुकीचं की चांगलं? तर याचं उत्तर असं देता येईल की अजून त्याला लागून असा एक प्रश्न आहे, तर हे लागलेले जे चांडक मेथडने आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याची हे खालची जी पानं आहेत, हे जाड पानं लगेच काढायची का? तर हे लगेच काढायचे नाही, त्याचं उत्तर देतो। पण आपण ज्यावेळेस ह्या फांद्या काढणार आहोत त्यावेळेस मी आतापर्यंतचा पहिला व्हिडिओ छाटणीचा, दादा लाड छाटणी पद्धत, याचा यूट्यूबवर माझाच असेल, खूप वर्षापूर्वीचा टाकलेला। तेव्हापासून मी आत्तापर्यंत कैचीनं कट केलेलं नाही, तर हे हातानेच कट केलेलं आहे। हाताने सोप्या जातात, वेळ कमी लागतो। दुसरी गोष्ट, असा हात ज्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस इथले सगळे जे असलेले जे कोमं आहेत हे कोमं निघून जातात, आणि ते कोमं निघून गेले की त्याच्यानंतर तिथून फूट येत नाही। तर आपण इथून जर कैचीनं कट कराल तर याच्या बाजूला असलेले जे बारीक बारीक कोमं असतात ते याचा जोर इथं पडतो, आणि नंतर मग इथून अशी फूट तयार होते। म्हणजे याचा अर्थ इथून फांदी जरी काढली तरी ह्या फांदी काढल्याचा जो रिझल्ट आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा येत नाही। त्याच्यामुळे आपण आत्तापर्यंतचा अनुभव आपल्याला आलेला आहे की आपण हाताने याला पूर्ण साफ करून टाकलेलं आहे। जिथं आता ही फळफांदी आहे ही झाड लहान दिसते, लक्षात येणार नाही, तर आता ही फळफांदी ही पहिली लागली, याच्यानंतर जवळजवळ 1.25 फूट अंतर जे आहे तुम्ही दिसत असेल याच्या खाली पाने ठेवलेले नाही, हे पानं खाली पडलेले आहेत। याचा अर्थ हे पूर्ण कोंब आपण काढून टाकले। थोडंफार साल जरी निघलेली असली तरी त्याचा काहीही परिणाम आतापर्यंत आपल्या कपाशीवर झालेला नाही आहे। त्याच्यामुळे फार काही घाबरण्याचं कारण नाही की लगेच आपण बुरशीनाशक आणायचं, बुरशीनाशक मारायचं। एवढं नाजूक पीक कपाशी हे कधीच राहिलेलं नाही आहे। हवामानाशी 2 हात करण्याचं कारण जी ताकद ही कपाशीमध्ये आहे, त्याच्यानंतर हे काही लहान सहान गोष्टी ज्या आहेत, जी काही साल निघले, खरचटलं, याला ते कपाशी काही एवढं काही जुमानत नाही। आणि बुरशीनाशक मी आत्तापर्यंत फांदी कट केली आणि मग बुरशीनाशक मारलं असं कधीही केलेलं नाही। तर ज्या वेळेस कृषी विभागाकडे हे प्रकरण गेलं तर त्यानंतर परत क्लिष्टता, त्याच्यात जडपणा त्याच्यामध्ये आणायचं म्हणलं की मग ते पकडी घ्या, सिकटर मग बुरशीनाशकामध्ये बुडून घ्या, मग त्याच्यानंतर मग 10, 15, 20, 1 तास तोडलं की परत ते बुडवा, नंतर त्याला कापा। म्हणजे जेवढं अवघड करून शास्त्रीय पद्धतीनं सांगायचं काम ठरलं तर तिथं ते अडचणी शेतकऱ्यांना चालू झाल्या समजायच्या। तर आतापर्यंतचा अनुभव प्रॅक्टिकली मी सांगतो, मी आतापर्यंत कधीही सिकटरनं फांद्या काढलेल्या नाहीत, आणि ज्यावेळेस काढलेल्या त्यावेळेस फार मोठ्या झाल्या म्हणून काढल्या। तर लहान काड्या असताना या तुम्ही जवळ यात इकडच्या काड्याचे राहिलेले आहे ते तुम्हाला मी प्रत्यक्षात झाड काढूनच दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय केलं आहे, काय करायचं आहे। आता हे झाड मोठं दिसतंय,
तर ही जे झाड आहे, हा शेंडा दिसतोय तुम्हाला, या शेंड्याचा बाजूला हा एक शेंडा दिसतोय, त्यानंतर हा एक शेंडा दिसतोय, म्हणजे याला ह्या 3 फळफांद्या दिसतात तुम्हाला, ही 1, ही 2 आणि हे 3. शेंडा दिसला की समजायचं आपल्याला ही वाढफांदी आहे. आता ही वाढफांदी काढायची त्यावेळेस ठरलं तर त्यावेळेस तिला थोडं खाली वाकवलं आणि वरती वडलं की ती आरामात अशी निघून झालेली आपल्याला लगेच दिसते. आता ही जवळ जर आलं तर हां हे तुम्हाला दिसत, ही आता एवढी मोठी आहे की नाही, याला सिकटर आणायचं त्याच्यानंतर मारायचं, त्याच्यापेक्षा असं वाकवायचं आणि याला फिरून वळायचं आणि त्याच्यानंतर हे असं काढलं की याला पूर्ण असं साळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथलं असलेले कोंब आपण काढून टाकले आणि यानंतर हिला आपल्याला अडचण नाही राहिली. तर ही सर्किट पाहताय तुम्ही किती मोकळी झाली लगेच ताबडतोब आणि फक्त त्याच्यावर आता वाढफांदीच राहिली. तर आता हे जे आहे ही काही बाहेर टाकायची वगैरे गरज नाही, इथं टाकलं तरी चालतं. सिकटरचा वापर मोठाली असेल तर करा, हाताने काढलं तरी काहीही अडचण त्याला येत नाही, आपण नक्की काढू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला जर जड वाटत असेल की हे कसं काढावं काय काढावं तर सोपी पद्धत ते तुम्हाला सांगतो, याचासुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो. ही जी फळफांदी आहे आणि ही वाढफांदी आहे, अजून हिला थोडं वाढू द्यायचं आणि वाढल्यानंतर हिचा जो शेंडा आहे हा शेंडा इथं कट करून टाकायचा. फक्त वाढफांदीचं म्हणतोय मी, फळफांदीचं नाही, ही वाढफांदी आहे. तर आता हिला आले किती आलेलं आहे, ही 1 आणि ही 2, ह्या 2 फळफांद्या हे यालासुद्धा आलेलं आहे. त्याचासुद्धा असा रिझल्ट असा प्रयोग मी करून पाहिलेला आहे, त्याचासुद्धा रिझल्ट आपल्याला बऱ्यापैकी येतो. यापेक्षा त्याचा कमीच येईल पण चांगला त्याचासुद्धा येतो. त्या कारणानं एक तर यापेक्षा मोठी काडी झाली एवढी तर होऊच देऊ नका, जर झाली तर याला जर तुम्ही अजून 2-3 फांद्या वाढून दिल्या आणि याचा शेंडा मारून टाकला आहे असा की हे इथं स्टॉप होतं आणि याचंसुद्धा मग जे काही अन्नरस आहे ते अन्नरस याच्यामधून चालू होऊन ते पिकाला मिळतं आणि बोंड लगेच तयार होतात. ही मी आता अनुभवलेली गोष्ट आहे. तर हे सुद्धा तुम्हाला करायला चालेल. जर तुम्हाला वाढफांद्या काढायच्या नसतील तर तुम्हाला शेंडा इथपर्यंत वाढू दिला तरी चांगला, इथपर्यंत वाढू दिला तरी चांगला, पण वाढफांद्या ज्या आहेत त्या वाढफांद्याचं जास्तीत जास्त इतकी आली आणि शेंडा कट केला जास्तीत जास्त इतकी तर ते लगेच त्याला बोंड तयार होतात आणि त्याचासुद्धा फायदा होऊ शकतो. पण कधीही लवकर सरकीच्या फांद्या काढलेल्या कधी चांगल्या. तर यातले बरेचसे प्रयोग तुम्ही केले असतील, त्याचा रिझल्टही तुम्हाला आला असेल, कारण की भरपूर वर्षांनी बारीक बारीक गोष्टीचे व्हिडिओ आपण आत्तापर्यंत टाकत आलेलो आहोत. जर त्याचा आलेला अनुभव चांगला असेल किंवा वाईट असेल तर त्याचा खाली कमेंट बॉक्स कधीही आपला चालू असतो, बंद नसतो, त्याच्यामध्ये लिहायला विसरू नका. काय फायदा आला तोही लिहा. आजूबाजूच्या लोकांनी अगोदर तुम्हाला येड्यात काढलं असेल ते नक्कीच, प्रत्येकजण म्हणतो की ही काढायची गरज नाही किंवा का काढल्या जातं, तर त्याचं नक्कीच लिहायला विसरू नका, जेणेकरून बाजूचे जे बघणारे शेतकरी आहेत ते कमेंट वाचल्यानंतर त्यांना कळतं की बाबा याचा फरक एकालाच पडला की आणखी काही जणाला पडला. एकाला पडला म्हणजे प्रयोग, अनेकांना पडला म्हणजे तो प्रयोग राहत नाही. तर त्याच कारणानं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका की त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा राहिलेला आहे. कपाशी एक जेमतेम मला वाटतं आता 15 तारखेला तिला येत्या एक 60 दिवस पूर्ण होतील आणि अशा प्रकारची ही कपाशी आहे. हिच्यात आपण आतापर्यंत फक्त 1 फवारणी आपण केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारची वाढ वगैरे समाधानकारक आपल्याला आहे. तर तुमची कपाशीबद्दल काय मत आहे ते नक्कीच लिहायला विसरू नका. वाढफांदीची छाटणी केली असेल तर त्याचा रिझल्टसुद्धा नक्कीच लिहा, जेणेकरून सगळ्यांना त्याची मदत होईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. फेसबुक बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूब बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.